नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वप्नील घाटोळ सर एक्झिटो अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर चला तर मित्रांनो, एका खास सेशनला आपण सुरुवात करतो आहेत आणि या सेशनमध्ये आपण एक नवीन प्रकरण ज्याचं नाव आहे भागीदारी, आणि या भागीदारी या प्रकरणाला आपण सुरू करतो आहे. मित्रांनो, आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये मागं आपण वैवारी या प्रकरणापर्यंत माहिती पाहिलेली आहे आणि त्याचे लेक्चरसुद्धा घेतलेले आहे, बरोबर ना. सो या लेक्चरमध्ये एक खास प्रकरण जे MPSC UPSCच्या दृष्टिकोनातून एवढंच नाही तर सर्वच साधारण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अशा कुठल्याही परीक्षा असेल तर भागीदारी म्हणजे पार्टनरशिप, भागीदारी म्हणजे पार्टनरशिप म्हणजे साझा असं त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं. यावरील प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. आपली एक परंपरा राहिलेली आहे, प्रत्येक चॅप्टर हे आपण संदर्भासहित अगदी व्याख्या त्याच्या काय आहेत, कुणाला काय म्हटलं जातं अशा डिटेल माहितीसहित पाहिलेलं आहे. मित्रांनो, हे लेक्चर भागीदारीमधलं पहिलं इंट्रोडक्शन लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण थिअरीचा पार्ट घेतो आहे, लक्षात घ्यायचं, बरोबर ना. कशाचा पार्ट घेतो आहे? थिअरीचा. आणि हा व्हिडिओ पाहत असताना यामध्ये किमान भागीदारीची उदाहरणं कशी सोडविली जातात एवढं मित्रांनो नक्की तुम्हाला कळेल. पटलं ना? सो फ्रेंड्स, ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी भरभरून व्यवस्थित ते पहिल्यांदा पाहून घ्यावं. एक एक पार्ट कसा शिकवला गेलेला आहे, जोडला कसा गेलेला आहे, प्रश्नांसोबत त्याचं जे काही विश्लेषण असतं ते कशा पद्धतीनं मांडलेलं आहे, हा सर्व भाग व्यवस्थित पाहायचा आहे. पटलं ना? ऑनलाईन कोर्सबद्दल जर कोणाला माहिती लागत असेल तर ॲपवर नंबर्स आहेत, ॲप डाउनलोड करा. एक्झिटो अकॅडमी, स्वप्नील घाटोळ सर एक्झिटो अकॅडमी या नावाचं ॲप प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. आपल्या मित्रांना सांगा तुम्हीसुद्धा डाउनलोड करा, कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठा अंकगणित बीजगणित भूमिती हा एक ऑनलाईन कोर्स आपण घेतो आहेत. आणि ह्या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून आज बऱ्याचशा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना फायदा होतो, बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला एक संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा एक ऑनलाईन कोर्स आपल्या ॲपवर आहे, तो सुद्धा आपल्या मित्रांना सजेस्ट करा. आणि याच पद्धतीनं आपल्याला हा सुद्धा एक पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचं. मित्रांनो, तर आपण पाहतो आहे भागीदारी नावाचं प्रकरण. काय पाहतो आहे? भागीदारी नावाचं प्रकरण. मित्रांनो, प्रत्येक प्रकरणाला ना एक तात्विक भाग असतो, लक्षात घ्यायचं. काय असतो? तात्विक भाग. आता पहिला मुद्दा आहे, याच्यामधलं काय शिकतोय आपण तर व्याख्या. आता त्या व्याख्येमध्ये काय असणार पहिल्यांदा खरं म्हणजे तर भागीदारीची व्याख्या असेल, बरोबर ना. भागीदारी म्हणजे काय ही एक व्याख्या फार महत्त्वाची आहे. ह्या भागीदारीमध्ये एवढीच व्याख्या येईल का? नाही, तर भागीदारीचे प्रकार असतात, लक्षात घ्या. भागीदारीचे प्रकारमधला पहिला कुठला असेल? साधी भागीदारी. दुसरा असेल मिश्र भागीदारी, लक्षात घ्यायचं. त्यानंतर मुदत, भागीदारीमध्ये मुदत ही एक संकल्पना येणार. त्यानंतर भांडवल ही एक संकल्पना येणार. आणि या भागीदारीमध्ये भागधारक हे आपण या ठिकाणी क्लिअर करून टाकू, म्हणजे या ठिकाणी सगळं क्लिअर होऊन जाईल. भागीदारी आणि हे भागधारक आणि मुदत आणि भांडवल. आणि यासोबत आपल्याला तिसरा पॉईंट आहेत भागधारकांचे प्रकार. आता भागधारकांच्या प्रकारमध्ये कुठला असतो तर पहिला आहे अग्रहक्क भागधारक, अग्रहक्क भागधारक, अग्रहक्क. आणि दुसरा आहे याच्यामध्ये नियमित, लक्षात घ्यायचं. आता मित्रांनो, या ज्या आपल्या रेग्युलर प्रकरण आहे साधारण आपण आज जे घेतो आहे याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या कुठल्याच गोष्टीचं काम नाही आहे, लक्षात घ्यायचं. म्हणजे जे साधारण आपण लिहिलं आहेत ना याच्यातलं सगळंच आपल्याला काम पडणार नाही. का बरं असं? कारण या ठिकाणी जी काही आपण पार्टनरशिपची एक्झाम्पल पाहणार आहेत ही केवळ अ आणि ब न फुलाचं दुकान टाकलं, अ आणि ब ने एक कापडाचा व्यवसाय सुरू केला, ब आणि क यांनी एक सिमेंट उद्योग सुरू केला. पटलं ना. म्हणजे हे जे व्यावहारिक जीवनामधले जे काही आपण आजूबाजूला अवतीभोवती जे डेली रुटीनवाले जे उद्योग आहेत या उद्योगाची साधारण किंवा या व्यवसायाची साधारणतः माहिती या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली असते, बरोबर ना. मग ह्या संकल्पना काही फार मोठ्या नाही. आता पार्टनरशिप ही संकल्पना खरं म्हणजे खूप मोठी आहे, पटलं ना. म्हणजे जर आपण पार्टनरशिप हा केवळ एक पार्ट जर कन्सिडर करतो म्हटलं आणि याला शिकतो म्हटलं तर मित्रांनो, पार्टनरशिप म्हणजे जोक नाहीत ना, एक खूप मोठी संकल्पना आहे, लक्षात घ्या. हिरो आणि होंडा पार्टनरशिप आहेत, लक्षात आलं का? म्हणजे हे जे बोलत आहेत मी या ठिकाणी हे साधारण हे जे काही प्रकार या ठिकाणी लिहिले, म्हणजे आता भरपूर याच्यामध्ये संकल्पना असणार. साधारण नफा आणि तोटा याच्या संकल्पना आहेत, वाटप कच्चे म्हणजे काय आहेत, बरोबर ना. त्याच्यामध्ये सूत्राचा वापर कुठला असतो. सो मित्रांनो, हा आहे आपला भागीदारीचा फॉर्म्युला, म्हणजे भागीदारीचा तात्विक भाग, डेफिनेशनचा पार्ट, ज्या माध्यमातून आपल्याला भागीदारी शिकायचं, बरोबर ना. सो गाईज बघा, या ठिकाणी जे काही लिहिलेलं आहे हे पहिल्यांदा समजून घेऊ आपण. आणि सेकंड लेक्चरमध्ये नेहमीसारखंच आपण उदाहरणं कशी घ्यायची त्याची सुद्धा एक अरेंजमेंट करूया, ठीक आहेत ना. सो फ्रेंड्स,
एक या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं, भागीदारी म्हणजे काय आहे? पटलं ना? स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने जेव्हा आपण भागीदारीची उदाहरणं सोडवतो तेव्हा ती केवळ उदाहरणं नसून ती भागीदारी एक व्यापक संकल्पना आहे. हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा भागीदारीची उदाहरणं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. हिरो आणि होंडा पार्टनरशिप होती, मारुती आणि सुझुकी पार्टनरशिप आहे, बरोबर ना? म्हणजे साधारण बेसिक टू ॲडव्हान्स असं जर पाहिलं, अगदी छोट्या आणि मोठ्या उद्योगामध्ये सुद्धा पार्टनरशिप लपलेली आहे. म्हणून स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने पार्टनरशिप, भागीदारी, हिंदीमध्ये त्याला साझा असं म्हणतात, हा भाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. गुणोत्तर प्रमाणाच्या आधारे त्याची उदाहरणं सोडवली जाते. म्हणून मी शिकूयात आपण भागीदारी मित्रांनो, आणि या भागीदारीचा अर्थ काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. भागीदारी म्हणजे काय? आता काय कुठलाही व्यवसाय भागीदारी म्हटलं की काय आलं याच्यामध्ये? भागीदारी म्हटलं की याच्यामध्ये व्यवसायालाच लक्षात गेला, व्यवसायालाच, बरोबर ना? आता व्यवसाय हा कुठलाही असो, तो काही तोटा कमावण्यासाठी तर बसलेलं नाही कोणी. म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कुठलाही उद्योग करत असताना, कुठलाही व्यवसाय करत असताना या ठिकाणी त्याला नफा कमावणे हा हेतू त्याच्या मागचा असतोच, लक्षात घ्यायचं, बरोबर ना? भागीदारी अशी म्हणजे अशी ढोबळमानानं नाही केली जात ना. आणला, धरला, पकडला, घेतला माल, विकला, तुझे तेवढे माझे एवढे असं नाही. त्याची काही विशिष्ट नियमावली राहतं, लक्षात घ्यायचं, बरोबर ना? त्याची काही विशिष्ट नियमावली राहतं. भागीदारीचा पाठ समजून घेत असताना ह्या गोष्टी आणि ह्या नियमावली आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. उदाहरणं का चुकतात? तर उदाहरणं चुकण्याचं रिझन एवढंच आहे, आपला बेस पक्का नसतो, इन्फॉर्मेशन आपण प्रॉपर घेत नाही, त्या संकल्पना समजून घेत नाही. फॉर्म्युला एक फॉर्म्युला आणि उदाहरणं एक उदाहरणं हाच आपला प्रवास राहिलेला मित्रांनो. तसं न करता प्रत्येक प्रकरणाचा एक बेस असतो, त्याची एक वैयक्तिक इन्फॉर्मेशन असते, त्याची एक विशिष्ट नियमावली असते, ती आपण आधी समजून घेतली पाहिजे. मग भागीदारीसारखेच काय तर इतरही प्रकरणं आपले क्लिअर करता येईल आपल्याला, लक्षात घ्या. एक हे सुद्धा समजून घेणं गरजेचे आहे, लक्षात घ्या. सो मित्रांनो, आता भागीदारी व्यवसायाबद्दल आपण बोलूया, लक्षात घ्यायचं. आता काय आहे भागीदारी व्यवसाय? कुठून आणला आणि कोणी केला? तर मित्रांनो, भागीदारी व्यवसाय म्हणजे काय? इथे या ठिकाणी आपण त्याची पहिल्यांदा व्याख्या क्लिअर करू, लक्षात घ्या. व्याख्या क्लिअर करू. पहिली व्याख्या आहे बघा, हे सगळं लिहून घ्यायचं बरं, PDF टाकलेले आहेत, म्हटलं ना, ॲपवर आपल्या कोर्सवर PDF टाकलेली आहे. भागीदारी या तात्विक भागाची ती लिहून घ्यायची आहे, थिअरी आहे ती, आणि मी थिअरी समजून सांगतो आहे. आणि आपलं प्रत्येक लेक्चर हे पहिलं थिअरीनं सुरू होतं. थिअरी समजून घ्यायची असते, डेफिनेशन समजून घ्यायची आहे, कारण डेफिनेशन समजून घेतल्याशिवाय उदाहरणं समजणार नाही हे आपल्याला माहीत पाहिजे, पटलं ना? सो गाईज बघा, भागीदारी म्हणजे काय हे पहिले डेफिनेशन या ठिकाणी आपण क्लिअर करू. चांगलं लक्ष द्या बरं. काय करणार आहेत आपण आता या ठिकाणी? पहिली जे डेफिनेशन आहे भागीदारी हे या ठिकाणी क्लिअर करतो आहे. चला तर भागीदारी म्हणजे काय? आता एकटा मी जर व्यवसाय करत असेल किंवा तुम्ही व्यवसाय करत असेल तर त्याला भागीदारी व्यवसाय म्हणता येईल का? नाही. ॲटलिस्ट दोन, कमीत कमी दोन, जास्तीत जास्त कितीही, म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन, लक्ष द्या बरं, दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करतात तेव्हा त्याला भागीदारी व्यवसाय असं म्हणतात. त्याच्यामध्ये अजून सुधारणा करू आपण, लक्षात घ्यायचं. दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा नफा कमावण्याच्या हेतूने एकत्र येतात आणि मग तो लहान असो किंवा मोठा असो असा एखादा सोबत व्यवसाय करतात तेव्हा त्याला भागीदारी तत्वावर उभा झालेला व्यवसाय असं म्हटलं जातं, लक्षात घ्यायचं. आणि कुठलाही व्यवसाय हा नफा कमावण्याच्या हेतूनेच केला जातो, बरोबर ना? नफा कमाविणे हाच हेतू असतो त्याच्यामागे, दुसरा हेतू तरी काय आहे, पटलं ना? कारण हे व्यवसाय कशासाठी केले जातात तर मोठ्या पद्धतीने पैसा कमावणे हा त्याच्या मागचा हेतू असतो. सो भागीदारीची पहिली डेफिनेशन या ठिकाणी मला असं वाटतं समजली असेल. काय म्हटले मी या ठिकाणी? भागीदारी म्हणजे काय? भागीदारी म्हणजे जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय सुरू करतात नफा कमावण्याच्या हेतूने तेव्हा त्याला भागीदारी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? भागीदारी. मग भागधारक म्हणजे काय? समजा एनं भांडवल उभं केलं 10,000, लक्षात घ्यायचं. बीनं भांडवल उभं केलं 20,000 रुपये, म्हणजे यांनी एक व्यवसाय सुरू केला. आता हे झाले दोन पार्टनर, दॅट इज कॉल भागधारक. मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं? भागधारक म्हटलं जातं. एक लक्षात घ्यायचं, बरोबर आहे? इथे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट समजून घेतो आहे. पहिली डेफिनेशन काय? भागीदारी. भागीदारी म्हणजे काय? जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा व्यवसाय करतात तेव्हा त्याला भागीदारी व्यवसाय असं म्हटलं जातं. दुसरं आहे भागधारक म्हणजे काय? त्या भागीदारी व्यवसायामध्ये जे व्यक्ती इन्व्हॉल्व आहेत, जे व्यक्ती आपलं भांडवल गुंतवितात त्याला भागधारक असं म्हणतात. काय म्हणतात? भागधारक. आता या ठिकाणी ज्या दोन डेफिनेशन लिहिलेले आहेत, अग्रहक्क भागधारक आणि नियमित भागधारक, मित्रांनो याचा सध्या ना इथं काही काम नाहीत आपल्याला, कारण याचा शेअरमध्ये विचार करायचा आहे. शेअर अग्रहक्क भागधारक म्हणजे काय? ज्यांना नफा पहिल्यांदा मिळतो, बरोबर ना? लाभांश पहिल्यांदा मिळतो, त्याच्यामुळं हा भाग इथं घेऊच नाही.
मुळात का बरं सर? मग ते लिहिताना का लिहिलं? कारण भागधारक ही एक संकल्पना आहे ज्यामध्ये शेअर मार्केटच्या हिशोबानं जर पाहिलं तर अग्रहक्क भागधारक आणि नियमित भागधारक असे 2 प्रकार पडतात. मात्र जे आपल्याला एक्झाम्पल पाहिजे आहेत आत्ता ह्या भागीदारी या प्रकरणामध्ये ही अशी नाही आहेत. पटलं ना? ही कशी आहे? आता आणि अने 10,000 गुंतविले, बने 20,000 गुंतविले, दोघांनी मिळून सिजनेबल धंदा केला एखादा फुलाचं दुकान. आता भागीदारी काय असते हो? दुसरी भागीदारी आहे तरी का? पटलं ना? आता मार्केटमध्ये आपण रोज पाहतो एखादी हातगाडी आहे, लोड गाडी, बरोबर ना, म्हणजे भाजीपाल्यांची वगैरे. आता एखाद्या दिवशी पाहतो आपण एखाद्या गाडीवर 2-1 क्विंटल टमाटर दिसतात. पटलं ना? 2-1 क्विंटल वाटाण्याची शेंगा दिसतात आपल्याला गाडीवर, लोड गाडीवर दिसतं ना. आणि त्या गाडीच्या मागे 2-2 व्यक्ती असतात. 2-2 व्यक्ती आहेत, लक्षात घ्यायचं. समजून जायचं याचे काहीतरी पार्टनरशिप आहे दिवसभराची. माझ्याकडे 1000 आहे, तुझ्याकडे 1000 आहे. मार्केटमध्ये गेले, 2000चा माल घेतला, 2000चे 4000 केले, 2000 तुझे, 2000 म्हणजे 1000 मला प्रॉफिट, 1000 तुला प्रॉफिट. पटलं नाही काय? दुसरं आहे तरी काय भागीदारी म्हणजे? अरे भागीदारी म्हणजे हेच आहे ना, तुझाही फायदा माझाही फायदा म्हणजे भागीदारी, बरोबर ना? म्हणूनच मित्रांनो बेसिक तत्त्व गणिताची समजून घेतली पाहिजे, म्हणजे गणित सोपं जातं. पटलं ना? ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ओके, सो बघा, हे झाली भागीदारी. आता भागधारक म्हणजे काय? ज्यांनी भागीदारीमध्ये आपलं भांडवल गुंतवलेलं आहे पैशाच्या स्वरूपात, त्याला भागधारक असं म्हणतात. तो अग्रहक्क आणि नियमित भागधारक आपण बाजूला ठेवूयात. चालेल. दुसरी डेफिनेशन, पहिल्यांदा डेफिनेशन क्लिअर करू, मग भागीदारीचा नफा आणि तोटा कसा वाटला जातो हे एक इम्पॉर्टंट जे भाग आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कुठला? नफा कमावणे, नफा तोटा, कच्चे आणि सूत्र, याच्या भरोश्यावर आपल्याला उदाहरण सोडवायचे आहे, हे लक्षात घ्यायचं. दुसरं आहे, आता भागीदारीचं भागधारकांच्या प्रकारचं आपल्याला काही काम नाही. भागीदारीचे 2 प्रकार पडतात, हा पहिला आणि हा दुसरा. भागधारकाचा पहिला प्रकार आहे साधी भागीदारी. चांगलं लक्षात घ्यायचं. पहिला प्रकार काय आहे? साधी भागीदारी. साधी भागीदारी म्हणजे काय? ज्या भागीदारीमध्ये मुदत समान राहते. लिहून ठेवत चला या गोष्टी. ज्या भागीदारीमध्ये मुदत समान राहते त्याला साधी भागीदारी असं म्हणतात. दुसरं, ज्या भागीदारीमध्ये मिश्र भागीदारीमध्ये काय? मुदत समान नसते. या ठिकाणी परत लक्षात घ्यायचं, याचं आपल्याला काम नाही, पुसून टाकतो. बघा काय म्हटलेलं आहे मी. साधी भागीदारी म्हणजे काय? या ठिकाणी मुदत समान असेल त्याला साधी भागीदारी असं म्हणतात. मिश्र भागीदारी म्हणजे काय? या ठिकाणी मुदत समान राहत नाही, समान राहत नाही, याला मिश्र भागीदारी असं म्हटलं जातं. मित्रांनो एक एक भाग समजून घेऊ आपण. हे झाले दुसरी डेफिनेशन भागीदारीच्या प्रकारामधली, साधी भागीदारी आणि मिश्र भागीदारी. आता मुदत म्हणजे काय? भागधारक आपलं जे भांडवल आहे, हे विशिष्ट कालावधीसाठी त्याच्यामध्ये गुंतवितात. म्हणजे कालावधी जो आहे, कशाचा कालावधी? हा कालावधी असतो भागीदारीचा. कशाचा असतो? भागीदारीचा कालावधी, बरोबर ना? म्हणजे या भागीदारीचा जो काही कालावधी आहे त्यालाच त्या भागीदारीची मुदत असं म्हणतात. म्हणजे कालावधी काय आणि मुदत काय, दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे, बरोबर ना? हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता यामध्ये काय काय असतं? समजा अने भांडवल गुंतवलं, लक्ष द्या. अने 10,000 रुपये भांडवल गुंतवलेलं आहे 4 महिन्यासाठी आणि बनं भांडवल गुंतवलेलं आहे 20,000 रुपये 12 महिन्यासाठी. म्हणजे याचं भांडवल झालं 4 महिने आणि याचं झालं 12 महिने. आता या ठिकाणी मुदतसुद्धा खूप मॅटर करते, लक्षात आलं का? मुदतसुद्धा उदाहरणं सोडविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी मानला जातो मित्रांनो. कारण मुदत आणि भांडवल ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. यावरच त्यांचा नफा आणि तोटा विभाजित केला जातो, लक्षात घ्यायचं. नफा आणि तोटा विभाजित केला जातो. सो फ्रेंड्स लक्षात घ्यायचं आहे पुन्हा एकदा, ए आणि बी हे 2 भागीदारी आहेत, भागधारक आहेत, पार्टनर आहे. त्यांचं हे भांडवल झालं. पैसे म्हणजेच काय? कॅपिटल म्हणजेच काय? त्यांचं रक्कम आहे, जे पैसे त्यांनी गुंतवलेले आहे त्यालाच म्हणतात भागीदारीमधलं भांडवल. आणि मुदत म्हणजे काय? तर त्यांनी ती रक्कम किती कालावधीसाठी, पुन्हा लक्षात घ्या, त्यांनी ती रक्कम किती कालावधीसाठी इन्व्हेस्ट केली आहे ते लक्षात घेणे म्हणजे त्या भागीदारीची मुदत झाली, लक्षात घ्यायचं, बरोबर आहे? म्हणजे जसं 4 महिने आहे इथं 12 महिने आहे, हे वर्षात सुद्धा असू शकतं. 2 वर्षे हे असू शकतं, 3 वर्षे याची असू शकतं. वर्षात, महिन्यात जे काही असेल हे झाली कालावधी, मुदत भागीदारींची, दोघांची, तिघांची जे काय असेल. नंतर आहे नफा आणि तोटा. मित्रांनो कुठलाही व्यवसाय जेव्हा आपण या जगामध्ये करतो तेव्हा तो कशासाठी केला जातो? तर त्याचं एकमेव उद्दिष्ट असतं ते म्हणजे मोठ्या मोठ्या प्रमाणात नफा कमावणे.
आणि तुम्ही पाहत असेल बिझनेसमॅन जेवढी आहे यांचे मोठमोठे घरं आहेत, म्हटलं ना, यांच्या मोठमोठ्या महागड्या गाड्या आहेत. आपण समजा अंबानी आहे, टाटा आहे, एवढंच नाही तर लहानात लहान आपल्या आपल्या एरियातले छोटे मोठे उद्योग पाहतो. उद्योग म्हणजे त्यांचा मोठा विस्तार झालेला बऱ्यापैकी, म्हटलं ना. मग त्याच्यामध्ये पोल्ट्री फार्म असेल लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये कुक्कुटपालन हा एक व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये शेतीला एखादा जोडधंदा असेल लक्षात घ्यायचं. आता उद्योगाचे तर भरपूर प्रकार आहे. लघु उद्योग आहे, कुटीर उद्योग आहे आणि मोठे उद्योगसुद्धा आहे, बरोबर ना. साधारण ही पार्टनरशिप तिन्ही स्तरावर केली जाते लक्षात घ्यायचं. म्हणजे साधारण जर आपण उद्योगाचीच या ठिकाणी माहिती घेतो म्हटलं तर उद्योग हे 3 कॅटेगरीमध्ये आहेत लक्षात आलं ना. जसं पहिला आहे लघु उद्योग लक्षात घ्यायचं. कुठला आहे? लघु उद्योग. आता दुसरा आहे कुटीर उद्योग. आता यालाच आपण लहानमध्येच आहे, कुटीर उद्योग आहे, बरोबर ना. आता ह्या कुटीर उद्योगामध्ये छोट्या मोठ्या पार्टनरशिप चालतातच, बरोबर ना. तुझं तेवढं माझं तेवढं असं असतं, बरोबर आहे. तिसरं समजा आपण घेतलं तर आता मोठे उद्योग. आता मोठे उद्योग म्हणजे कुटीर उद्योग, लघु उद्योग, याच्या एक मध्यम उद्योग जर म्हटलं आपण. मध्यम म्हणजे साधारण इकडे कमी नाही मोठाही नाही, एक मधल्या रेंजमध्ये एखादा उद्योग असेल एखादा. आता हे काही मी पर्टिक्युलर प्रकार नाही लिहिले, एक स्वतंत्रपणे आपण याचं ॲनालिसिस लक्षात घेऊ शकतो की आता लघु उद्योग म्हटल्यानंतर कुठलं येईल. साधारण शेतीला जोडधंदा म्हटलं तर गाई म्हशीचा व्यवसाय आहे, दुग्धपालनाचा व्यवसाय आहे, म्हटलं ना. काही बरेचसे असे छोटे मोठे उद्योग आहे, हे लघु उद्योगाचाच भाग आहे एक प्रकारचा. कुटीर उद्योग म्हणजे काय आपण पाहिलं असेल, खेड्यापाड्यानं म्हणा, ज्या एरियामध्ये समजा टोपल्या बनवण्याचं काम आहे, विणकामाचं काम आहे, घरगुती 2-4 जण त्याच्यामागे लागतात, बरोबर ना. म्हणजे घरातले एकच व्यवसाय करतात, तू ते कर, बरोबर ना. म्हणजे फुलाचा व्यवसाय असतात. बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण एखाद्या घरी गेलो की आपल्याला हार भेटतात, बरोबर ना. फुलांचाच व्यवसाय असतो त्यांचा. किंवा एखाद्या घरी गेलो तर विणकामाचाच व्यवसाय असतो. हे जे छोटे मोठे जे उद्योग आहेत ना मित्रांनो, हे व्यवसाय आपल्या समाजामध्ये आपण पाहत असतो, बरोबर ना. सो हे लक्षात घेतलं पाहिजे. आता मध्यम उद्योग हे थोडेफार बरे असतील, समजा आपल्या आजूबाजूला असे व्यवसाय भरपूर असतात. हे मोठे उद्योगामध्ये कुठले येईल? मोठ्या उद्योगामध्ये सिमेंट उद्योग आहे, स्टील उद्योग आहे, बरोबर ना. तर टाटा कंपनी आहेत, अंबानी कंपनी आहेत, लक्षात घ्या. असे जे टॉप जे आहेत बिझनेसमॅन हे मोठे उद्योग करणार, बरोबर ना. बरं, उद्योग कुठलाही असो आणि सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे काय? तर नफा कमावणे, लक्षात घ्या. कुणी असं आहे का तुमच्या आजूबाजूला पाहिलं का, मला उद्योग करायचा, मला ना बिझनेस करायचा आहे, परंतु एकही रुपया मी घेणार नाही, आलेला सर्व नफा हा मी 65% नफा, 70% नफा, 80% नफा हा समाज कार्यात लावणार, असं कोणी म्हणणार नाही. परंतु मित्रांनो, एक मात्र खरं आहे, टाटा ही भारतातली अशी एक कंपनी आहे जी आपल्या नफ्यातला जास्तीत जास्त जो वाटा आहे हा समाज कार्यासाठी आणि देशहितासाठी खर्च करतो, लक्षात घ्यायचं. मागील काळामध्ये कोरोना काळाचं संकट असेल, ताज हॉटेलवरचा किंवा मुंबईवरचा दहशतवादी हल्ला असेल, भारतामध्ये झालेले आतंकवादी जेवढे हल्ले असतील किंवा युद्ध झालेले असतील किंवा युद्धजन्य परिस्थिती तयार झाली असेल, भारतावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं असेल, अशा प्रत्येक प्रसंगाला रतन टाटा रतन टाटा म्हटल्यापेक्षा टाटा ही कंपनी भारताच्या बाजूला खंबीरपणे उभी राहिली आहे, बरोबर ना. पैशाच्या स्वरूपात त्यांनी मोठं योगदान आपल्याला दिलेलं आहे भारताला, बरोबर ना. त्यांचं एक स्टेटमेंट आहे, कोरोना काळामधलं त्यांचं एक स्टेटमेंट आहे माननीय टाटा यांचं एक स्टेटमेंट आहे. कुठलं? भारत देशासाठी माझी पूर्ण संपत्तीसुद्धा मला कामी लावायची गरज पडली तरी ते सुद्धा मी लावायला तयार आहेत, लक्षात घ्यायचं. किती मोठं योगदान आहे मित्रांनो ते, पटलं ना. रतन टाटा यांचं किंवा टाटा ही जी मोठी इंडस्ट्री आहेत, पटलं ना, एक उद्योग समूह आहेत, किती मोठं योगदान आहे भारतासाठी, पटलं ना. म्हणून म्हणजे आता विषय आपला भागीदारीचा आहे, परंतु मित्रांनो ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घेण्यासारख्या आहे. कारण आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना केवळ अभ्यासच नाही, थोडं सामाजिक भानसुद्धा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे, पटलं ना. कारण ती बांधिलकी आहे एक प्रकारची, बरोबर आहे. सो हे असे छोटे मोठे उद्योग आपल्याला आपल्या भोवती पाहतो, तर हा एक भाग झाला या ठिकाणचा, लक्षात आलं ना. तर मित्रांनो, दुसरा भाग आहे आता सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कामाचा, तो म्हणजे कुठला? आपण भागीदारीमध्ये नफा आहेत. आता मग ह्या नफा आणि तोटाही होत असतो. असं सर्व वेळेस सारखेच होते काय? मग अशी म्हटलं ना मी 4,000चे फुलं आणले, तो 2,000चे फुलं आणले, तो 2चे 4ही करू शकते आणि 1,000 रुपयाला विकू शकते. काय प्रॉफिट अँड लॉस आहे ते. सो गाईज, आपण आता एका शेवटल्या सेगमेंटमध्ये, म्हणजे हा पहिला सेगमेंट झाला डेफिनेशनचा, आणि आता शेवटचा सेगमेंट म्हणजे जो आता पुढचा भाग आहे, याच्यामध्ये आपण पाहणार आहेत नफा तोटा वाटपाचं प्रमाण. लक्षात घ्यायचं. काय पाहतो आहेत? नफा तोटा वाटपाचे प्रमाण. आता नफा तोटा वाटपाचं प्रमाण हेच खऱ्या अर्थाने
या प्रकरणाचा एक केंद्रबिंदू आहे हे लक्षात घ्यावं लागेल. एक महत्त्वाचं जर विचारात घेतलं तर हे केंद्रबिंदू आहे कशाचा? नफा आणि तोटा आता वाटायचा. कारण खरा मुद्दा तो आहे, पटलं ना? खरा मुद्दा हा आहे भागीदारीचा आणि हेच लक्षात घ्यायचं आहे. सो तुम्हाला आव्हान करतो आहे विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या लेक्चरमध्ये ज्या आपण उदाहरणं सोडवणार आहेत, पुढच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या जे काही लेक्चर्स असतील ना, ह्या लेक्चरमध्ये जे काही आपण उदाहरणं सोडवणार आहे, ह्या प्रत्येक उदाहरणाचा गाभाभूत घटक कसा असेल तर तो यावर डिपेंड आहे मित्रांनो. एक लक्षात घ्यायचं आहे, मन लावून लक्षात द्या. थोडं हे एक्झाम्पल मी या ठिकाणी तयार करतो, लक्ष द्या. समजा ए आहे, बी आहे, चांगलं लक्षात घ्यायचं. भागधारक, दुसरं त्यांचं भांडवल आहेत. फक्त मन लावून लक्ष द्या बरं, कार्यक्रम सोपा नाही आणि कठीण पण नाही, समजून घेण्यावर. भांडवल आहे आणि त्यांची मुदत आहेत आणि नफा आणि तोटा असेल व्यवसायामधला तर हा असेल. लक्ष द्या चांगलं व्यवस्थित, ठीक आहेत ना? अशा वेगवेगळ्या कंडिशन आपण या ठिकाणी मांडणार, बरोबर ना? फक्त व्यवस्थित समजून घ्या काय म्हणायचं आहे मला काय म्हणायचं आहे. ज्याला समजलं त्याचं गणित उभ्या आयुष्यात चुकत नाही, हे तर मी बऱ्याचदा बोललो. याच्यामध्ये माझा अहंकार नाही आहे कुठला, याच्यामध्ये मी प्रामाणिकपणे जे तुम्हाला देतो आहे ते अगदी गावाभूत घटकाला अनुसरून आहे, त्याच्यामध्ये कुठली अडचण नाहीत. परत लक्षात घ्या मित्रांनो, फक्त शांत डोक्यानं समजून घ्या मी या ठिकाणी काय बोलतो आहे, पटलं ना? अतिशय शांत डोक्यानं समजून घ्यायचं आहे. एक एक भाग, एक एक पाठ हा व्यवस्थित समजला तरच यामध्ये मजा आहेत, नाही तर काय आहेत मग अभ्यास तर सगळेच लोक करतात, पटलं ना? तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. क्लिअर झालं? एक सेकंड, थोडं सेटिंग या ठिकाणी मला बिघडलेली दिसली. चालेल, चला तर मित्रांनो बघा या ठिकाणी आता हा जो भाग दिलेला आहे, बरोबर ना? म्हणजे या पद्धतीचा. आता याच्यामध्ये नफा तोटा कमावणे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या केंद्रबिंदू आहेत खऱ्या अर्थाने या प्रकरणाचा, बरोबर ना? एक सेकंड, थोडं सेटिंग करू द्या मला. म्हणजे सेटिंग तर केलीच होती पण मला थोडं मध्यंतरी जाणवलं की तुम्हाला व्हिडिओ चांगला दिसेल नाही दिसेल, स्पष्ट दिसेल नाही दिसेल. ओके, सो आता क्लिअर आहेत, चांगल्या प्रकारे अक्षर ओळखायला येतील तुम्हाला, काय अडचण नाही, ठीक आहे ना? चला बघा, बघूयात आपण एक एक पाठ काय म्हटलं आहे. तर मित्रांनो हे भागीदारीचं उदाहरण आपण प्रकरण पाहतो आहे आणि नफा आणि तोटा वाटपाचं प्रमाण आपल्याला सिद्ध करायचं आहे. लक्ष द्या चांगलं, फक्त म्हणून लक्ष द्यायचं, पटलं ना? नफा तोटा वाटपाचं प्रमाण आपल्याला पाहायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला भाग शिकायचा आहे. मी काय म्हणतो बघा, लक्ष द्या बरोबर. समजा पहिली केस घेतोय त्या ठिकाणी, एचं भांडवल, पहिलं केसमध्ये एचं भांडवल घेतलं 10,000, बीचं भांडवल घेतलं या ठिकाणी 20,000. फक्त लक्ष द्या चांगलं, काय याची मुदत आहे 3 वर्ष आणि याची मुदत आहे 3 वर्ष. एक पहिलं घेतलं, लक्षात घ्यायचं, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, बरोबर ना? त्याच्यामुळे समजून घेताना व्यवस्थित समजून घ्या. दुसरं या ठिकाणी फक्त लक्षात घ्या, एक एक पॉईंट लक्षात घ्या, सगळं समजून देतो तुम्हाला डिटेलमध्ये, कंजूशी कुठलीच नाही आपल्याकडे, तुम्हाला तर माहीत आहे. दुसरं याचं ए आणि बी, एचं भांडवल आहे या ठिकाणी 10,000 आणि बीचं भांडवल आहे 10,000. आता मुदत आहे याची 2 वर्ष आणि याची मुदत आहे 3 वर्ष. लक्ष द्या बरं चांगलं, 3 वर्ष, बरोबर ना? आता एक एक भाग आहे तो आपल्याला समजून घ्यायचा. तिसरं केसेसमध्ये या ठिकाणी मांडतो आहेत. समजा तिसऱ्यामध्ये ए आणि बी याचं भांडवल आहे 10,000, याचं मुदत आहे 10,000. म्हणजे क्लिअर करा बरं चांगलं. इथे काय दिलं मी? भांडवल 10,000, 20,000 मुदत. इथे मी भांडवल समान घेतलं, मुदत वेगळी घेतली. तर मी आता भांडवल वेगळं घेतो आहे, वेगळं लागेल. 20,000 घेतलं याचं, बरोबर ना? आणि मुदत आहे याची 2 वर्ष आणि याची आहे 3 वर्ष समजा, बरोबर ना? जे काय असेल ते लक्षात घ्यायचं, बरोबर आहे? 3 वर्ष. फक्त मन लावून अभ्यास समजून घ्या, बाकी सोपं आहे सगळं. सो फ्रेंड्स, मला काय म्हणायचं आहे, समजा तुम्ही एखादा व्यवसाय करत आहे. आता व्यवसाय नफा कमावण्यासाठी केला, समजून घ्या बरं. एक ए आहे तुम्ही आणि एक बी आहे तुमचा मित्र. आता तुम्ही गुंतवलेले आहे, समजा ए आहे 10,000, बी आहे 20,000. एचं भांडवल 10,000, बीचं आहे 20,000 आणि नफा जो आहे आपल्याला तो झाला समजा इथे 10,000, जे काय असेल ते. आता 10,000 तुम्हाला वाटते का
हे अर्धा अर्धा घेईल म्हणून. अरे कितीही घरचं शेजारी जरी असेल, भिंतीला भिंत लागून असेल, तो काय म्हणेल, हां हां असं नाही जमणार, माझं भांडवल 20,000 आहे, जास्त आहे, तुझं मायनसमध्ये आहे, 10,000 आहे, नफा माझा जास्त पाहिजे. हे बीचं स्टेटमेंट असेल. का बरं? कारण या ठिकाणी मुदत जरी समान असेल, मुदत या ठिकाणी समान आहे, आणि मुदत जेव्हा समान असेल मित्रांनो, तेव्हा नफा हा भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो. कोणाच्या? भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो. फक्त वाक्य लक्षात घ्यायची, एक एक पार्ट मी या ठिकाणी क्लिअर करू सांगतो, आणि या टेबल लक्षात घ्यायचा. काय बोललो मी? जर मुदत समान असेल, मुदत समान आहे का? हो आहे. जर मुदत लिहून दिलेलं आहे थिअरीमध्ये, पहिला मुद्दा, जर भागधारकांची मुदत समान असेल तर नफा तोटा सारखा नाही वाटला जात. कारण भांडवल कमी जास्त असतं. तो म्हणेल माझं जास्त आहे. अरे 1 वर्ष तुम्ही बिझनेस सोबत केला, एकाने 1 लाख गुंतवलं, एकानं 2 लाख, 2 लाखवाला काय कमी आहेत का? मग तो काय म्हणेल, अरे माझं भांडवल जास्त आहे, प्रॉफिट माझा जास्त असायला पाहिजे. साधा आणि सिंपल लॉजिक आहे, हेच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून दुसरा आहे मुद्दा काय आहे, जेव्हा मुदत समान असते तेव्हा नफा तोटा हा भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो. पहिलं वाक्य, जेव्हा मुदत समान असेल तेव्हा नफा तोटा भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो. आपण सोबत एक्झाम्पल सुद्धा पाहूया, लक्ष द्या. हे सगळं क्लोज करतो, छोटे मोठे उदाहरणं घेतो, कारण उद्याला आपण म्हणजे पुढच्या लेक्चरला शिकणारच आहे. समजा आता नफा झाला, समजा 10,000 पूर्ण याच्यामध्ये, तिथं लिहिलंच मी. तर आता नफा कोणाच्या प्रमाणात वाटेल त्यांना? आता कारण यातनी नफा 10,000 म्हटल्यापेक्षा 6,000 घेतो. लक्ष द्या, 6,000 घेतला, ते पुसून टाकतो, 6,000 घेतला नफा. आता भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो, कारण मुदत कशी आहे, 3-3 वर्ष समान आहे. मग 3-3 वर्ष समान आहे, भांडवलाचं प्रमाण काय? तर भांडवलाचं प्रमाण कसं असेल, या ठिकाणी याचा जर रेशो काढला तर याचा रेशो 1:2 येतो मित्रांनो. 1 भाग याचा आणि 2 भाग याचा, म्हणजे 3 भाग झाले, म्हणजे 3 दुनी 6, म्हणजे 2,000चा 1 हिस्सा. तेव्हा अचं भांडवल झालं 2 गुणिले 1, म्हणजे याचं भांडवल झालं, लक्ष द्या बरं, चांगलं टेबल समजून घ्या. याचं भांडवल झालं, याचं झालं 2,000. आणि का बरं? कारण 2 1 2, याचं झालं 4,000, याचं झालं 4,000. असे 6,000 विभागल्या जाईल. हे पुन्हा लक्षात घ्यायचं, किती? 6,000. का बरं असं? कारण भागीदारीमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की भागीदारीमध्ये व्यवसाय करत असताना नफा कमावणे सगळ्यात मोठं उद्दिष्ट असतं. म्हणून पहिलं स्टेटमेंट लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा भागीदारीमध्ये भागधारकांची मुदत समान असेल तेव्हा नफा तोटा भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो. अशा पद्धतीनं हे झालं पहिलं. दुसरं बघा, आता दुसरं काय म्हटलं आहे? आता या ठिकाणी भांडवल समान आहेत. काय समान आहे? भांडवल समान आहे. जेव्हा भांडवल समान असते, भांडवल समान, तेव्हा नफा किंवा तोटा मुदतीच्या प्रमाणात हे लक्षात घेतलं पाहिजे. हे वाक्य लिहून घेतलेलं आहे, सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्या लेक्चरच्या आधी तुम्ही ते पाहिलं पाहिजे. PDF टाकलेलं आहे थिअरीची, लिहून घ्या. हे मी फक्त समजून सांगतो आहे, हाऊ टू इम्प्लिमेंट अँड हाऊ टू अप्लाय. म्हटलं ना, काय म्हटलं? दुसरं वाक्य, हे पहिलं वाक्य क्लिअर आहे. दुसरं काय आहे बघा, दुसरं आहे जेव्हा भागधारकांचं भांडवल समान आहे, त्याचंही 10,000 आहे, त्याचंही 10,000 आहे. आता तो काय म्हणेल, तरी नफा सारखा वाटला जाते का? नाही, तरी नफा सारखा नाही वाटला जात. सगळं सारखं असेल तर सारखा वाटला जातो. भांडवलही समान आहे, मुदतही समान आहे, तर 50-50 कार्यक्रम आहे. पटलं ना? तसा नाही होत. मग याचं भांडवल 10,000, याचं भांडवल 10,000. तो म्हणेल, समजा दुसऱ्या केसेसमध्ये, चांगलं लक्षात घ्या, दुसऱ्या केसेसमध्ये समजा आपल्याला 1 लाख रुपये नफा झाला आणि तुम्ही म्हणणार 10,000 रुपये. आता भांडवलाच्या प्रमाणात घेऊ ना, किंवा 10,000 घेऊ, जाऊ द्या, सोपं घेऊ आपण, ठीक आहेत ना. 10,000 रुपये नफा झाला. दुसऱ्या केसेसमध्ये पाहतोय आपण, दुसरी केस, 10,000 रुपये नफा झाला. नफा कसा वाटणार? आता भांडवल तर समान आहे, तर मग तो कशाच्या प्रमाणात? मुदतीच्या प्रमाणात. मग मुदतीचं प्रमाण किती? 2 भाग याचे आणि 3 भाग याचे, 2 आणि 3 5 भाग, 5नं भागलं तर 2,000चा 1 हिस्सा, म्हणजे 2 गुणिले 2, याचा येईल 4,000 रुपये, आणि 2 गुणिले 3, बीचा येईल 6,000 रुपये नफा. मित्रांनो, 4,000 आणि 6,000 हे यांचं नफा असेल किंवा तोटा असेल. म्हणून दुसरं स्टेटमेंट लक्षात घ्यायचं, काय? जेव्हा भागीदारी व्यवसायामध्ये भांडवल समान असतं तेव्हा नफा आणि तोटा हा मुदतीच्या प्रमाणात वाटला जातो. दुसरं वाक्य झालं क्लिअर. आणि हे या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे. चला तिसरा हिस्सा लक्षात घ्या, तिसरा भाग लक्षात घ्यायचं. तिसरा भाग काय म्हणतो? जे आता इथं काय होऊन राहिलं, भांडवलही वेगळं भिन्न आहे,
आणि मुदतही भिन्न आहे. समान आहे का? नाही. तेव्हा कच्चेच्या प्रमाणात आता कच्चे म्हणजे काय हे थोडंसं किचकट असतं. तर कच्चे म्हणजे समजून सांगतो. कच्चे म्हणजे व्यवहार. व्यवहार म्हणजे आता एवढं होईल की त्यांनी कसं यूज केलं आणि किती यूज केलं. म्हणजे याचा अर्थ भांडवल गुणिले मुदत म्हणजे कच्चे. हे लक्षात घेऊन करावं लागते कार्यक्रम. मग तो लक्षात घ्या कसं. म्हणजे काय, समजा याचं भांडवल 10,000 आहे, त्याचं मुदत 2 वर्ष आहे. याचं भांडवल 20,000 आहे, याची मुदत 3 वर्ष आहे. दोन्ही वेगळ्या कार्यक्रम आहे. मग याचा अर्थ ए साठी येणार 10,000 गुणिले 2 वर्ष म्हणजे याचं पूर्ण कॅपिटल 20,000 रुपये हे 2 वर्षासाठी यूज केलं गेलं. म्हणजे भांडवल किती यूज झालं हे काढायचं. आता बीचं काय होईल. बीचं आहे 20,000 रुपये भांडवल 3 वर्षासाठी म्हणजे 20 त्रिक 60,000 रुपये भांडवल यांचं जमा झालं. म्हणजे कसं असते माहिती. कच्चे म्हणजेच काय, व्यवहार म्हणजेच काय. मग त्यांनी भांडवल किती यूज केलं एकूण ते काढायचं, कारण ते माहीत पाहिजे. तर याचं झालं 20,000, याचं झालं 60,000. हे भांडवल त्यांनी यूज केलं. म्हणजे या अनुषंगानं याचा रेशो काढायचा 3 म्हणजे बेत्रिक 6 म्हणजे एकाच 3 प्रमाणात त्यांनी नफा तोटा वाटायचा मित्रांनो. म्हणजे 4,000 जर नफा असेल 1,000 त्याचा, 3,000 त्याचा. चला माझ्यासोबत मुद्दे पाठ करा. हा बोर्ड सजलेला आहे. काय बघा काय म्हटलं आहे. हा नफा आणि तोटा कसा वाटप केला जातो. पहिलं विधान जेव्हा भागीदारीमध्ये पहिला मुद्दा काय घेतला. पहिला मुद्दा घेतलेला आहे या ठिकाणी लक्षात घ्या. पहिला आहे मुदत समान. काय घेतला आपण, मुदत समान. जेव्हा मुदत समान असेल तेव्हा भांडवलाच्या प्रमाणात नफा तोटा विभागला जातो. 3च मुद्दे. अरे या प्रकरणाची नजर 3 याच्यावर आहे. पाठ ठेवा. बघा कसं सुट्ट प्रकरण. पुन्हा एकदा लक्षात घ्या. जेव्हा भागीदारीमध्ये मुदत समान असते तेव्हा नफा तोटा भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो. आणि जेव्हा मुदत समान असते तेव्हा नफा तोटा भांडवलाच्या प्रमाणात नाही. सॉरी काय म्हटलं. एक सेकंड. काय थोडं पहिलं करेक्शन करतो. पहिल्या याच्यात मुदत समान होती तेव्हा भांडवलाच्या प्रमाणात. आणि आता मुदत समान नाही, डबल झालं म्हणून माझं वाक्य डबल आलं या ठिकाणी. आता भांडवल समान आहे. आता काय समान आहे, भांडवल समान असेल, भांडवल 10,000 समान आहे तेव्हा मुदतीच्या प्रमाणात विभागला जातो. तिसरं, दोन्ही जर भिन्न असतील, वेगवेगळे असतील, भांडवलही वेगळं आहे, मुदतही वेगळं आहे, तेव्हा कच्चेच्या प्रमाणात विभागला जातो. कच्चे म्हणजे काय, त्यांचं भांडवल गुणिले त्यांची मुदत म्हणजे त्याचं एकूण भांडवल याचा जो रेशो निघतो त्याच्या प्रमाणात त्याचा नफा तोटा विभागला जातो. हे 3 स्टेटमेंट मित्रांनो लक्षात घ्यायचे. आणि मग शेवटी येतो एक फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला कुठला आहे तर फॉर्म्युला आहे भागीदारीचा भांडवलाचे गुणोत्तर. लिहूनच घे. भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर बरोबर नफा किंवा तोट्याचे गुणोत्तर. हे असं लिहून घ्यायचं मित्रांनो. आणि हे तिसरं सूत्र म्हणजे कच्चेचं सूत्र आहे. म्हणजे हेच बघा ना, हेच आहे ते. भांडवलाचं गुणोत्तर समजा ESB आहे बरोबर आहे. मुदतीचं गुणोत्तर CSD आहे. नफाचं गुणोत्तर XY आहे. म्हणजे या 6 पैकी कुठल्याही म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 ह्या 6 पैकी कुठल्याही 5 राशी माहीत असेल तर आपल्याला 6वी काढता येईल. हा होता तात्विक भाग मित्रांनो. लेक्चर खूप चांगल्या पद्धतीनं पहा, कारण आपला एक फंडा राहिलेला आहे आधीपासून, आपलं एक टेक्निक राहिलेलं आहे. प्रत्येक लेक्चर घेत असताना किंवा कुठलाही भाग घेत असताना मी तुम्हाला डायरेक्ट कधी शिकवलेला नाही. सेकंड लेक्चरमध्ये आपण भागीदारी या प्रकरणावरचे उदाहरणं पाहणार आहे. हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. अरे मला माहीत आहेत ना, आता उदाहरणं सोडता तुम्ही डायरेक्ट, कधी थेरी शिकतच नाही एखाद्या प्रकरणाची. अरे त्या थेरीमध्ये दम असतो रे, त्याच्यामध्ये ना एक तात्विक भाग लपलेला असतो, त्याच्यातून आपल्याला अर्थ लागतात, उदाहरणं कशी सोडवायची की एनर्जी प्राप्त होते, म्हणून हा शिकायचा असतो. चला एकदा रिव्हिजन घेऊ आपण याची. चला काय म्हटलं बघा. पहिला मुद्दा भागीदारीची व्याख्या आपण शिकता. मी थोडं बाजूला जातो आणि एक डेफिनेशन या ठिकाणी क्लिअर करतो. चला मुद्दा क्लिअर करा पटपट. काय म्हटलं, पहिला प्रकार आहे. चला चला पहिला घेऊया तर डेफिनेशनचा भाग. चला भागीदारी म्हणजे काय. भागीदारी म्हणजे जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्याला भागीदारी व्यवसाय असं म्हणतात. अग्रहक्क भाग वगैरे हे नंतर शिकायचं. साधी भागीदारी म्हणजे काय, मुदत समान असेल तर लक्षात घ्यायचं. मिश्र भागीदारी म्हणजे काय, ज्या भागीदारीमध्ये मुदत समान राहत नाही. मुदत म्हणजे कालावधी, भागीदारीचा जो काय तो भांडवल म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट लोक करतात 2 किंवा 3 त्यापेक्षा जास्त व्यक्ती, त्याला भागीदारीची म्हणजे भांडवल असं म्हणतात. नफा आणि तोटा वाटपाचं प्रमाण हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे आणि तोच आपला मुद्दा आहे, लक्षात घ्या. तर काय करायचं बघा, नफा तोटा वाटप करण्याचं प्रमाण हे जे पाहतोय आपण याच्यामध्ये 3 मुद्दे खऱ्या अर्थानं लक्षात घ्यायचे. कुठले बघा, पहिला आहे
यामध्ये जर भागधारकांचं मुदत समान असेल, जसं 3-3 वर्ष होती, तर नफा तोटा कोणाच्या प्रमाणात विभागला जाते, तर नफा तोटा हा भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो. भांडवलाच्या प्रमाणात विभागला जातो, लक्षात घ्या. दुसरं, जर भागीदारी व्यवसायामध्ये भांडवल समान असेल, जसं 10,000 दिसत आहे, तेव्हा नफा तोटा मुदतीच्या प्रमाणात विभागला जातो. इथं लिहिलेल्या मुदतीच्या प्रमाणात. दोन्ही वेगळं असेल, मुदतही वेगळी आहे, इथं भांडवलही वेगळं आहे, मुदतही वेगळी आहे, तेव्हा कच्च्याच्या प्रमाणात विभागला जातो. कच्चे म्हणजे व्यवहार, म्हणजेच काय, भांडवल गुणिले मुदत म्हणजेच कच्चे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि यानुसार हा नफा तोटा आपण कसा विभागायचा हे सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला. आणि शेवटी एक जाताना सूत्र लक्षात घ्यायचं आहे. हे सूत्र आपल्याला अप्लाय करायचं आहे. ही होती भागीदारी या प्रकरणाची थेअरी. समजलं नसेल, अर्थ लागला नसेल तर परत विचारा. काही अडचणी मित्रांनो मी तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही माझ्यासाठी आहे, काही टेन्शन घेऊ नका. तर अशा पद्धतीनं आपण हे पहिलं लेक्चर घेतलेलं आहे भागीदारीचं. चला भेटूया आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने उदाहरणं आपण शिकणार आहे. ह्या पहिला इंट्रोडक्शन पार्ट होता मित्रांनो, आवर्जून पहा, चांगल्या पद्धतीनं पहा. भेटूयात आपण पुढच्या चॅप्टरमध्ये, चॅप्टर तर हेच आहे, पुढच्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने भागीदारीची उदाहरणं आपण शिकणार आहे. सो गाईज, थँक्यू. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.